नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण हरी. आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे, मनोनी तुवा झुंजावे पंडू कुमारा. माऊलींच्या ज्ञानेश्वरीतील ओवीचं चिंतन आपण मागील 2 व्हिडिओच्या माध्यमातून पाहतो आहोत. राहिलेला भाग आपण या तिसऱ्या आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपल्याला सांगितलं की भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावरती जेव्हा अर्जुन आपल्या देहाच्या संबंधाने जे नातेसंबंध प्रस्थापित झालेले आहेत की कौरव हे माझे चुलत भाऊ आहेत, भीष्माचार्य, द्रोणाचार्य हे वेगवेगळ्या प्रकारचे कोणी गुरु आहेत, अशा प्रकारचे जे नातेसंबंध देहाच्या संबंधाने सांगतोय त्याची समजूत घालत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अरे ज्या देहाच्या संबंधाने तो नातेसंबंध सांगतोयस तो देहच मुळात नश्वर आहे आणि म्हणून या नश्वर देहाच्या संबंधाने आलेल्या नात्यांचा विचार न करता तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचा धर्म आहे की त्यानं रणांगणावरती लढलं पाहिजे. अशा प्रकारच्या या ओवीचा सरळ अर्थ यापूर्वीच मी फार विस्ताराने आपल्या समोर मांडलाय आणि या संबंधाने देहाच्या नश्वरतेबद्दल संतांनी ज्या रचना अभंगांच्या माध्यमातून आपल्या समोर मांडल्या त्या रचनांचा विचार देखील आपण यापूर्वीच्या 2 व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला. राहिलेल्या काही रचना आणि काही उदाहरणाच्या माध्यमातून हा तिसरा व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मी आपल्याला सांगितलं की देहाची नश्वरता परोपरीने सांगण्याचा प्रयत्न संतांनी केलेला आहे. माझे गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर त्यांच्या कीर्तनामध्ये या देहाच्या नश्वरतेबद्दलचं एक उदाहरण सांगत असायचे. ते असं म्हणायचे की एका माणसाच्या पाठीमागं कुत्रं लागलं. आता या कुत्र्याच्या भीतीनं तो माणूस पळायला लागला आणि पळता पळता एका विहिरीच्या काठावर येऊन थांबला. त्यानं विचार केला की विहिरीमध्ये उडी मारावी आणि कुत्र्यापासून आपण वाचावं आणि म्हणून थकून तो त्या काठावर तो उभा राहिला आणि पलीकडच्या काठाला बघतोय तर पलीकडच्या काठाला तो वाघोबा उभा होता आणि वाघोबानं याला बघून डरकाळी फोडली. आता मात्र हा माणूस फारच घाबरला आणि त्यानं विचार केला की कुत्र्यापेक्षा वाघ तर आता आपल्याला जिवंत ठेवणारच नाहीये आणि म्हणून त्यानं त्याच्यातनं विहिरीमध्ये जीव वाचवण्यासाठी उडी मारली. परंतु त्या विहिरीच्या काठावरती नुकतंच उगवलेलं म्हणा किंवा थोडंसं मोठं झालेलं वडाचं झाड होतं आणि त्या झाडाच्या पारंब्या त्या विहिरीमध्ये लोंबकळत होत्या. त्यानं उडी मारल्याबरोबर एका पारंबीला तो अडकला आणि पारंबी त्याच्या हातामध्ये आल्यामुळं तो एकतर विहिरीच्या काठावर बी नाहीये आणि एकदम विहिरीच्या मध्येही नाहीये, मधातच तो लोंबकळत होता. तेवढ्यामध्ये तो वाघ एकदम त्याच्या डोक्यावरतीच येऊन उभा राहिला आणि त्यानं खाली बघितलं, वर बघितलं तर वर वाघोबा आहे, त्याचं नाव होतं राघोबा. खाली वाकून बघितलं तर कोरडी विहीर होती आणि असा त्या ठिकाणी फणा काढून नागोबा त्याच्याकडे पाहत असताना दिसला. त्यानं विचार केला विहिरीच्या तळाशी नागोबा, वर आहे वाघोबा आणि मधात मी अडकलो राघोबा, आता करायचं काय. महाराज सांगायचे की त्याच वडाच्या पारंब्याला मोहोळ बसलेलं होतं आणि त्या मोहोळाचा एक एक थेंब या माणसाच्या ओठावर पडत होता आणि तो त्या ओठावर पडलेला एक एक थेंब जिभेनं चाटत होता. म्हणजेच त्याला तेवढाच सुख मात्र प्राप्त होत होतं. आणि ज्या पारंबीला तो धरून लटकलेला होता त्याच पारंबीला एक काळा पांढरा उंदीर कुरतडत होता आणि तो कधी ती पारंबी कुरतडेल आणि कधी हा नागाच्या ताब्यात जाईल किंवा खाली पडेल सांगता येत नव्हतं. तेवढ्यातही तो त्या मोहोळाच्या मधाच्या एका थेंबामनं आनंदी होता. आता या दृष्टांतातनं महाराजांना काय सांगायचं होतं? महाराजांना याच्यातनं हे सांगायचं होतं की वरचा वाघोबा असेल, कुत्रा असेल, ही आपल्या माणसाच्या पाठीमागं लागलेले हे षडरिपू आहेत, हे 6 शत्रू आहेत. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, अहंकार. पाठी लागले ओढाळ, काम क्रोध व्याघ्रसुनी पाठी लागले ओढाळ असं संतांनी सांगितलंय ना. हे काम क्रोध रूपी वाघ आणि कुत्रे आहेत. आता इथं जो काळा पांढरा उंदीर ती जी फांदी कुरतडतोय तो उंदीर म्हणजे कोण आहे? तर ते उंदीर म्हणजे काळ आहे. आणि काळा पांढराच का? तर काळा म्हणजे रात्र आणि पांढरा म्हणजे दिवस. दिवस रात्र अजून किती आहे अवकाश. तो वाट बघतोय आजची रात्र गेली, आजचा दिवस गेला, आता याला आपल्याला घेऊन जाण्यासाठी किती दिवस उरलेले आहेत. आणि त्याचबरोबर एवढ्यामध्ये देखील हा माणूस मात्र त्या एका थेंबासाठी जीवनामध्ये आनंद शोधतो आहे. जरूर आनंद शोधला पाहिजे, परंतु मी कशासाठी आलोय? आता काही क्षणामध्ये जर ही फांदी कुरतडली त्या काळ्या पांढऱ्या उंदरानं म्हणजे काळानं तर आपण जाणार आहोत याची आठवण मात्र तो विसरून जातो. संत म्हणतात
की मुळात मृत्यू किंवा देहाची नश्वरता ही अटळ आहे, तिला आपण कधीही विसरता कामा नये आणि सतत आपण त्याचं स्मरण ठेवून जर काम केलं तर माणूस चुकीचं काम करणार नाही, नव्हे आपण ते करू नये अशा प्रकारचा विचार या ठिकाणी ते मांडतात. परंतु माणसं विसरून जातात या सगळ्या गोष्टी. असं सांगितलं जातं की एक 70व्या वर्षी माणूस दोन्ही हातामध्ये 2 पाळण्याच्या दोऱ्या घेतलायत, दोन्ही पाळण्यांना तो दोरे हातामध्ये घेऊन झोका देतोय आणि काय म्हणतोय की संसार दुःख मूळ चहूकडे संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तळमळ, असं म्हणतोय. बाजूने जाणाऱ्या एका सज्जनाला वाटलं अरे वा, काय माणसाला खरंच संसाराचं दुःख पण लक्षात आले हो, बिचारा खरोखरच त्याला संसार दुःखाचा वाटतोय म्हणून तर तो एवढा अंतकरणात असं म्हणतोय. म्हणून एक जण आला, म्हणाला मामा बरं झालं 70व्या वर्षी तरी तुम्हाला कळालं की संसार हा दुःखमूळ आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण या 2 हातामध्ये 2 पाळण्याच्या दोऱ्या घेऊन जे झोके देत आहेत, 2 पाळण्यामध्ये 2 लेकरं दिसत आहेत, हे कोणाचे लेकर आहेत? या उजव्या हातामध्ये कोणाच पाळण्याची दोरी आहे? तर तो म्हणाला या उजव्या हातातल्या पाळण्यामध्ये माझा नातू आहे. बरं म्हणाले ठीक. डाव्या हातामध्ये जी दोरी घेऊन तुम्ही त्या पाळण्याला झोका देतायत, या डाव्या पाळण्यामध्ये कोण आहे? तो मात्र काही उत्तर द्यायला तयार नव्हता. मनातले मनात तो लाजल्यासारखं करत होता, लाजत होता. आणि म्हणून त्याला पुन्हा पुन्हा विचारलं की डाव्या हातातल्या पाळण्यामध्ये कोण आहे? तो थोडासा मुरकला, लाजला आणि म्हणाला काय सांगावं महाराज, मलाच म्हातारपणाला देवानं हे फळ दिलंय. म्हणजे 70व्या वर्षी हा म्हातारा पाळणा हलवतोय तरी म्हणतोय की संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ. आता याला खरंच कधी कळणार आहे आयुष्याचं महत्व, लक्षात येत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी संतांनी सांगितलं बाबा रे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की पराधीना हे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. शेवटी आपलं हे जीवन पराधीन आहे, आपल्या हातामध्ये आहे का हे जीवन? जीवनाची दोरी आपल्या हातामध्ये नाही आहे, कधी तुटेल काही सांगता येत नाहीये. म्हणून कुटवल भोग, म्हणून म्हणतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची एक रचना आहे की कुटवर भोगशील मौजा रे मग येतील यमाच्या फौजा रे मग, येतील यमाच्या फौजा धनदारा तुझसाठी सगळे राखतील दरवाजा. तुला जे महत्व आहे की नाही तुझ्या धनासाठी आहे. तू मेल्याच्या नंतर धन कधी प्राप्त होईल, तुला कधी जळतील आणि ते धन कधी मला मिळेल, असाच विचार करणारी माणसं आहेत बरं. म्हणून धनदारा तुझसाठी सगळे राखतील दरवाजा, अंतकाळी देतील लोटून काढून घेतील बाजारे मग, येतील यमाच्या फौजा कुटवर भोगशील मौजा रे मग, येतील यमाच्या फौजा रे मग, येतील यमाच्या फौजा. म्हणून एक ना एक दिवस हा यम तुला येऊन घेऊन जाणार आहे याची आठवण ठेव. आणि निव्वळ पैसा 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 करण्याच्या मागे लागू नको, कारण शेवटी हे शरीर कसं आहे, जिंदगी का किराये का घर है, जिंदगी एक किराये का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा. हे जीवन कसं आहे? तर हे जीवन म्हणजे हा देह, हा प्राण म्हणजे किरायाच्या घरात आपण राहायला आल्यासारखं आहे. ज्या दिवशी घरमालक आपल्याला म्हणेल की चला हे घर रिकामं करा, आम्हाला तुम्हाला ठेवायचं नाही, त्या दिवशी नाही नाही मी राहतो म्हणून चालत नाही, तर ते घर रिकामं करावं लागतं. तसं त्या निर्मात्यानं ज्या दिवशी तुम्हाला सांगितलं हे सोडून द्या, त्या दिवशी तुम्हाला हे सोडून द्यावं लागणार आहे. याची जाणीव आपण सगळ्यांनी ठेवली पाहिजे, असा विचार संत सांगताना दिसून येतात. हिंदी भजनामध्ये देखील हे सांगितलंय की क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. मी नेहमी सांगतो, ज्याच्यावर कधीच ठेवता येत नाही विश्वास, त्याचं नाव आहे श्वास. जगात अविश्वास असणार एकच गोष्ट आहे, ती म्हणजे श्वास. कधी बंद पडेल सांगता येत नाही. आपण म्हणतो आत्ता चालतच, आत्ता मला बोलून गेले हो, आत्ताच आत्ता आत्ता म्हणलं तर
अहो संतांनी सांगितलं ग्रास गिळी सत्ता हाती नाही. आपल्या हातातला घास तोंडामध्ये आपण घेऊत की नाही सांगता येत नाहीये. आणि म्हणून तर संत म्हणाले क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का, सांस रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का. आणि म्हणून या जीवनाचं काही खरं नाहीये हा विचार आपण सतत लक्षात घेतला पाहिजे. हम रहे ना रहे दुनिया रहेगी, हम रहे या रहे दुनिया रहेगी, भूमि दासता कहेगी, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, साथ देती नहीं वो किसी का. आणि म्हणून हे जीवन कधी आपल्या हातून निष्ठून जाईल सांगता येत नाहीये. शास्त्रानं नाशाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. त्याचा उल्लेख मी या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपल्या समोर ठेवला. नाशाचे जे 3 प्रकार सांगितले त्यातला पहिला प्रकार शास्त्रानं सांगितला त्याला म्हणतात आश्रयनाश. आश्रयनाश म्हणजे काय? एखाद्या भिंतीवरती चित्र काढलेलं असतं. ते चित्र कधीपर्यंत त्या भिंतीवर राहतं? जोपर्यंत ती भिंत जिवंत आहे, जोपर्यंत ती भिंत साबूत आहे. ज्यावेळेला ती भिंत पडली की त्याच्या आश्रयानं असलेलं ते चित्र आपोआपच नाहीसं होतं. असा जो नाश असतो त्याला आश्रय नाश असं म्हटलं गेलेलं आहे. नाशाचा दुसरा प्रकार सांगितलेला आहे परता नाश. काचाचं भांड आहे, मातीचं भांड आहे, याचं काही खरं आहे का? तर याचं काही खरं नाहीये. माणसाच्या जीवनाबद्दल देखील असंच म्हटलं गेलेलं आहे की माणसाचं जीवन आहे काचाच्या भांड्यासारखं, त्याला परता नाश म्हटलंय. आणि तिसरा जो नाशाचा प्रकार सांगितला त्याला म्हणतात स्वभावनाश. स्वभावनाश म्हणजे काय? तर स्वभावतःच माणसाचं जीवन हे नाशवंत आहे. जसे की एखादा आंबा आहे, आपण त्याला किती जरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी वेळ एक अशी येते की तो पिकतोच आणि तो नासतोच. नाही म्हटले की आमचे आंबे वर्षभर नासत नाहीत, असं नाहीये. आंब्याला स्वभावता नाश आहेच, तसं माणसाच्या जीवनाला स्वभावता मृत्यू आहेच. संत म्हणाले की येथे ओरो आले नाही अवतार, ये रते पामर जीव किती, येथे नाही ओरो आले अवतार. आपल्याला माहिती आहे की अवतारी पुरुष राम कृष्णापासून सगळ्यांनाच हे जग सोडून जावं लागलेलं आहे. कोणीच इथं राहण्यासाठी आलेलं नाहीये. आणि येर ते पामर जीव किती, तुमच्या आमच्या सारख्यांची तर काय बिसात. आणि म्हणून आपण मरणाचं स्मरण सतत आपल्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला जेवढं काही आयुष्य मिळाले त्या आयुष्यामध्ये काही चांगुलपण आपल्याला करता येईल का याचा विचार निश्चितपणे केला पाहिजे. आणि म्हणून हम रहे ना रहे दुनिया रहेगी, भूमि दासता कहेगी, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. शेवटी आपण असं काम करावं की गेल्यानंतर नाम रह जाएगा आदमी का. आपल्याला माहिती आहे कित्येक माणसं अशी आहेत की जी शरीराने गेलेली आहेत परंतु कीर्तीनं ते जिवंत आहेत. आपल्याही जीवनामध्ये आपल्याला गेल्याच्या नंतरही काही जीवन ठेवता येईल का यासाठीचा प्रयत्न केला पाहिजे. रंगनाथ महाराज नेहमी सांगत असायचे की हे शरीर म्हणजे कसं आहे तर काटवाडी घोडा आहे. हे शरीर कसं आहे? काटवाडी घोडा आहे. त्या निर्मात्यानं त्या ईश्वरानं हा काटवाडी घोडा रूपी शरीर आपल्याला वापरण्यासाठी दिलेला आहे. जेवढे दिवस या काटवाडी घोड्याकडनं आपल्याला काम घेता येईल तेवढे दिवस त्याच्याकडनं काम घ्यावं. ज्या दिवशी त्या दिलेल्या देवानं हा काटवाडी घोडा रूपी शरीर आपल्याला परत मागितलं त्या दिवशी आपण आनंदानं ते परत दिलं पाहिजे. नाही मी येणार नाही, मी मरणार नाही असं नाही म्हणता येत.
मागितलं की आपण आनंदानं द्यायचं, त्याला कुठल्याही प्रकारचा आडाविडा घ्यायचा नाहीये. आणि जोपर्यंत हे काटवाडी रूपी शरीर आपल्याकडे आहे तोपर्यंत या शरीरातनं काही चांगलं करता येईल का याचा विचार निश्चित आपण केला पाहिजे. मी म्हटलं ना, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पडेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. हे आपल्याला जीवन म्हणजे किरायाच्या घरात राहिल्यासारखं आहे. मालकानं ज्या दिवशी जाऊन घरात सोडा म्हटलं की त्या दिवशी सोडावंच लागतं. नाही मी राहतो, मी जात नाही असं नाही म्हणताय. तसं त्या निर्मातीनं आपल्याला हे जे देह दिलेला आहे, हे जे प्राण दिलेला आहे, किरायाच्या घरामध्ये राहण्यासारखा आहे. आणि म्हणून त्याचा फार मोह धरायचा नाही आहे, असाही विचार संतांनी आपल्याला सांगितलं. आपल्याला माहिती आहे की प्राचार्य मामा दांडेकर म्हणायचे की आपलं हे शरीर म्हणजे काचाच्या भांड्यासारखं आहे. काचाचं भांड फुटलं याचं नवल नाहीये, ते इतक्या दिवस जिवंत होतं, फुटलं नाही याचं नवल आहे. माणूस मेला याचं नवल नाहीये, माणूस इतक्या दिवस जगला याचं नवल मानलं पाहिजे. आणि आयुष्य फार मिळावं असं नाहीये. संत ज्ञानेश्वर महाराजांना 22 वर्षाचं आयुष्य होतं. तुम्हाला माहित असेल की संभाजी महाराजांना किती अल्प आयुष्य होतं. विवेकानंद 50च्या आत गेले, संत तुकाराम महाराज 50च्या आत गेले. म्हणजे आयुष्य, तुमच्या आयुष्याला किती लांबी आहे यापेक्षा आयुष्याला रुंदी किती आहे, आयुष्याला खोली किती आहे, आयुष्याला उंची किती आहे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून मिळालेलं आयुष्य आपल्या हातून जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. म्हणून कबीर म्हणाले, 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राटासी, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के खाती. इथं आलेले 33 कोटी जे ओढे होते ते सुद्धा या ठिकाणी जिवंत राहिलेले नाही आहेत. आपल्याकडे भागवत कथा आपण नेहमी ऐकतो. भागवत कथेमध्ये जो परीक्षिती राजा आहे, किती दिवसामध्ये तो गेला, त्याला कळालं की माझं 7व्या दिवशी मला मृत्यू येणार आहे. तर 7 दिवसामध्ये त्यानं उद्धार करून घेतलेला. आणि प्रत्येक माणसाला मरण हे 7व्याच दिवशी येणार आहे. तुम्ही मला असं कसं म्हणता? हो, रविवार ते शनिवार कधी ना कधीतरी ह्या वारामध्येच आपण मरणार आहोत ना. कोणता ना कोणता वारच असणार आहे. रविवार ते शनिवार या 7च दिवसामध्ये आपल्याला मृत्यू येणार आहे, याचं स्मरण आपण ठेवायचं. आणि या 7 दिवसामध्ये जसं परीक्षितीनं आपला उद्धार करून घेतला हे भागवत कथेमध्ये आपण ऐकतो, तसं आपणही आपल्या आयुष्याचा आपल्या पावलापुरता का असेना परंतु प्रकाश निर्माण करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. मला माहिती आहे की आपल्याला सगळ्यांना सूर्य तर होता येत नाही, सूर्यासारखा मोठं तर प्रकाशमान होता येत नाही, परंतु पंथी होऊन का असेना परंतु प्रकाश देता येतो. प्रकाशाचे गुणधर्म आपल्यामध्ये असले पाहिजेत. मग त्याचा विस्तार कमी जास्त असू शकतो. तसं आपण माणूस म्हणून जन्माला आलोत ना, आपल्याला महापुरुष नाही होता येणार, आपल्याला संत नाही होता येणार, परंतु छोटे खानी का होईना आपलं नाम रहे जाएगा आदमी का एवढं तरी करता येईल ना. हा विचार निश्चितपणे आपण केला पाहिजे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या जगामध्ये उंदरापासून इंद्रापर्यंत प्रत्येकाला मृत्यू आहे. मी पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं, जन्म हा शब्द आलेला आहे. ज म्हणजे जन्मने आणि म म्हणजे मरणे. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी तुमचा मृत्यू ठरवलेला आहे. जन्माला उपजेते नाशे, यापूर्वी म्हटलं ना मी तुम्हाला, उपजेते नाशे, नाशे ते पुनरपै दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, असं आपण मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आणि म्हणून प्रभू रामचंद्रांचा भावार्थ रामायणामध्ये आपण बघितलं असेल की तारा जेव्हा वालीला मारल्याबद्दल प्रतिप्रश्न करते प्रभू रामचंद्रांना, तेव्हा प्रभू रामचंद्रांनी या देहाच्या नाशाच्या संबंधाने फार चांगला या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. आपण कधीतरी ते ऐकलं तर लक्षात येतं. मरण कुणाला चुकलं नाही मला सांगा. साक्षात ईश्वराचे वडील म्हणून दशरथ राजा होते, पोटाला देव आलेला होता, तरी दशरथाला मरण चुकलं का? अभिमन्यूचं मरण चुकलं का मला सांगा? अभिमन्यूचा साक्षात मामा होते भगवान श्रीकृष्ण. अभिमन्यूचे वडील अर्जुन हा जगातला सगळ्यात मोठा त्या काळातला धनुर्विद्येमधला पारंगत बाप, अर्जुनासारख्याच्या मुलाला भगवान श्रीकृष्णाचा भाचा असणारा अभिमन्यू, त्याला मरण चुकलं नाही. तिथं तुम्ही आणि आम्ही आपण, मला असं वाटतं की त्या मरणाबद्दल फार काही विचार करण्याचं कारण नाही, परंतु मरणाचं मात्र सतत स्मरण ठेवून आपण काम केलं पाहिजे. हिंदीमध्ये एक सिनेमा आला होता, तिसरी कसम नावाचा सिनेमा, आणि त्यामध्ये एक फार सुंदर गीत होतं. त्या गीतातनं हेच सांगितलं होतं की सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, वहां हाथी है न घोड़े है, वहां पैदल ही जाना है, सजन रे झूठ मत बोलो, सजन रे झूठ मत बोलो, लड़कपन खेल में खोया,
जवानी नींद भर सोया, लड़कपन खेल में खोया, जवानी नींद में सोया, बुढ़ापा देख कर रोया, सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, वहां हाथी है न घोड़े हैं, वहां पैदल ही जाना है, सजन रे झूठ मत बोलो. जीवनाचा सारच या गीतामधनं तिसरी कसम या सिनेमातनं आपल्या समोर ठेवलेला आहे की शेवटी आपल्याला हे जग सोडून जायचं आहे. म्हणून असं म्हटलं की 10 खेळण्यात गमावले, 20 लग्न लागले, 30 उतरती कळण शेवटी अधोगतीला गेला. एक ना एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचं आहे याचा विचार आपण निश्चितपणे करणं अत्यंत महत्वाचं आहे. औठात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. या प्रकारचा विचारही मी या पूर्वी आपल्या समोर मांडलेला. एक हिंदीतला शायर म्हणतो, कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए, कौन जाने कब मौत का पैगाम आ जाए, मेरी जिंदगी की आखिरी शाम हो जाए, मेरी जिंदगी की आखिरी शाम हो जाए, इसीलिए हर पल कोशिश करता हूं कि मेरी जिंदगी भी किसी के काम आ जाए, मेरी जिंदगी भी किसी के काम आ जाए. अशा प्रकारचा विचार सतत आपण डोळ्यासमोर ठेवून काम केलं पाहिजे. एक हिंदीतला अन्य ठिकाणी कवी म्हणतो, मंजिल तो तेरी यही थी, मंजिल तो तेरी यही थी, जिंदगी गंवा दी यहाँ आते आते, क्या मिला तुझे इस जिंदगी से, अपनों ने ही जला दिया जाते जाते, अपनों ने ही जला दिया जाते जाते. ही गोष्ट मला असं वाटतं की लक्षात ठेवण्यासारखी आहे आणि या गोष्टीला आपल्याला आयुष्यामध्ये कधीही विसरून चालत नाही. नव्हे आपण कधीच या गोष्टीला विसरायचं नाही. एवढं जर आपण लक्षात ठेवलं तर मला असं वाटतं की आपण निश्चितपणे मानवतेच्या मार्गावर चालू. आपल्या अंतःकरणामध्ये जो अहंकार आहे, मग तो सत्तेचा असेल, मग तो पैशाचा असेल, मग तो सौंदर्याचा असेल, मग तो शक्तीचा असेल, अहंकाराचे अनेक प्रकार आहेत. तर त्या अहंकारामध्ये आपण आपलं आयुष्य डुबवणार नाहीत, षडरिपूंच्या आहारी आपण जाणार नाहीत. यासाठी संतांनी देहाच्या नश्वरतेची आठवण देऊन आपल्याला मानवतेच्या मार्गावर जाण्याचा संदेश दिलेला आहे. एकच शेवटी मृत्यू कसा अटळ आहे आणि मृत्यू कशी हुलकावणी देऊन येतो याचं पांडव प्रतापामध्ये आलेलं उदाहरण प्रवचन असल्यामुळे आपल्या समोर ठेवतो आणि आपण मग हे चिंतन समाप्त करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, रोहिदास नावाचा मुलगा राजा हरिश्चंद्र आणि पत्नी तारा राणी यांच्या पोटी एकुलतं एक जन्माला आलेले हे बाळ. एके दिवशी तारा राणी काम करत बसलेली आहे आणि काम करता करता हा रोहिदास नावाचा इवलस बाळ पळत पाठीमागून येतं, आईला दोन्ही हातांनी मिठी मारतं आणि आईला म्हणतं, अगं आई, खरंच सांग, तू माझी सख्खी आई आहेस की सावत्र आई आहेस. असं म्हणत म्हणत आईच्या गालाची पापा घेतं. एकदम आईच्या डोळ्यात टचकन पाणी येतं. आई म्हणते, बाळा, अरे रोहिदासा, माझ्या लेकरा, असं का म्हणतोयस? अगं आई म्हणाला, खरंच सांग, तू सख्खी आहेस की सावत्र आई आहेस? म्हणाले, असं का म्हणतोयस बाळा? तर म्हणाला, माझे मित्र आणि मी दररोज खेळायला जातो. खेळून वापस आल्याच्या नंतर माझ्या मित्रांच्या आया त्यांना आंघोळीला गरम गरम पाणी देतात, त्यांना जेवायला गरम गरम देतात. तू मात्र मला गरम जेवायला देत नाहीयेस, गरम पाणी देत नाहीस. खरं सांग आई, तू माझी सख्खी आहेस की सावत्र आई आहेस? हे शब्द ऐकल्याबरोबर आईच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी उभं राहिलं आणि तारा राणीनं लेकराला आडवं घेतलं, आपल्या मांडीवर घेतलं, पटापट पापे घेतले, म्हणाली, बाळा, चूक झाली लेकरा. म्हणत म्हणत आईच्या डोळ्यातले एक एक थेंब लेकराच्या गालावर पडायला लागले. बाळा, आजची चूक आता यापुढे करणार नाही रे लेकरा. आज तू खेळायला गेलास की तुझ्यासाठी मी गरम गरम स्वयंपाक करून ठेवीन. एवढंच नाही तर गरम गरम तुला आंघोळीला पाणी ठेवीन. बाळा, चूक झाली माझी बाळा. आज तू परत आल्यानंतर मात्र गरम जेवायला देईन, गरम आंघोळीला पाणी ठेवीन. बघ बरं आई, मला आज गरम जेवायला पाहिजे. बघ बरं आई, मला गरम आंघोळीला पाणी पाहिजे. बघ बरं आई, असं म्हणत म्हणत लेकरू आईच्या कुशीतनं बाजूला झालं आणि खेळण्यासाठी म्हणून वनात निघून गेलं. आई सारखी डोळ्यात वाचतं, असूये वाहते आहेत की माझ्या लेकराला खरोखरच मी आजपर्यंत गरम पाण्यानं आंघोळ घातली नाही, गरम जेवायला दिलं नाही. लेकराला किती वाईट वाटलं. आज मात्र लेकराला मी गरम गरम जेवायला करणार आहे म्हणत आई लेकरासाठी गरम गरम स्वयंपाक करून ठेवते, लेकराला आंघोळीसाठी गरम पाणी ठेवते आणि लेकराची सारखी वाट पाहते.
आता माझा रोहिदास येईल, मग माझा रोहिदास येईल. रोहिदास आला की त्याला मी अंघोळीला गरम पाणी देईन. रोहिदास आला की माझ्या हाताने त्याला गरम गरम जेवू घालीन. असा विचार ताराराणी करून लेकराच्या वाटेकडं सारखी नजर लावून बसली आहे. पण नियतीनं डाव साधला होता. वनामध्ये हा रोहिदास लेकरांच्या बरोबर खेळत असताना त्याला अचानक साप चावला होता आणि लेकरू गतप्राण झालं होतं. आई तर इकडे वाट पाहते आहे आणि तिकडं तर लेकरावर काळाची झडप पडलेली आहे. माझ्या बंधू भगिनींनो, आई सारखी रस्त्यानं बघते, आता येईल माझा रोहिदास, मग येईल माझं बाळ, आता येईल माझा रोहिदास म्हणून. तेवढ्यामध्ये तिनं बघितलं की दोन्हीकडून दोन हात दोन मित्रांनी धरलेत आणि दोन पाये दोघांनी धरलेत. एकदम तिच्या एकदम चक्कर आल्यासारखं झालं की माझ्या रोहिदासाला झालं काय. एखादं सावज बघून, एखादी शिकार बघून जसा वाघ चवताळून त्या शिकारीवर पडतो, तशी माता ताराराणी लेकराची ही अवस्था बघून पळत गेली. लेकराला उचलून आपल्या मांडीवर घेतलं आणि बघितलं की लेकरू हे जग सोडून गेलेलं. लेकराची अवस्था बघितली, आई एकदम तिच्या काहीच लक्षात येत नाहीये. एकदम छातीला लेकराला धरलं. आईच्या स्थानामध्ये दूध आलं, हो वात्सल्य जाग झालं. रोहिदासाच्या तोंडामध्ये ते स्तन देऊन ताराराणी म्हणू लागली, मग आडवे घेतले प्रेत, स्थापाना स्थनी दरदरा फुटत, मुखी तयाचे स्तन घालीत, हृदयी धरित दृढ त्यासी. पांडव प्रतापामध्ये ओव्या आलेल्या आहेत. काय केलं ताराराणीनं? ताराराणीनं लेकराला आपल्या छातीला धरलं, लेकराच्या तोंडामध्ये स्तन दिलं माझ्या बंधू भगिनींनो, आणि म्हणू लागली, बाळा रोहिदासा उठ रे, माझ्या स्थानामध्ये दूध आले बाळा, दूध पी रे, मला एकदा आई म्हणून बोल रे, माझ्याकडे एकदा बघ रे. दरदरोनी माझ्या स्तनी आला पाना, आता पाजू कोणा रोहिदासा. बाळा माझ्या स्थानामध्ये दूध आले, वात्सल्य जाग झाले, आता हे दूध मी कुणाला पाजू रे लेकरा. एकदा उठ रे बाळा, एकदा मला आई म्हणून बोल रे बाळा, माझ्याकडे बघ रे लेकरा, बघ तुझ्यासाठी हा किती गरम गरम स्वयंपाक करून ठेवलाय मी. बघ तिकडं चुलीवरती गरम गरम पाणी उकळ्या मारते रे लेकरा. आज मी तुला मन भरून अंघोळ घालणार आहे आणि माझ्या हातानं गरम गरम जेवू घालणार आहे माझ्या रोहिदासा. म्हणत होतास ना, अगं आई तुम्हाला गरम पाण्यानं अंघोळ घालत नाहीस, गरम जेवायला देत नाहीयेस. आणि मग पांडव प्रतापामध्ये पुढे लिहितात, त्यासी स्नानासी उदक ठेविले, बाळक माझे असेल भुकेले, कोणे वनी सांडिले, काय बोलिले ते सांगा. रोहिदासा तुझ्यासाठी मी स्नानासी उदक, तुझ्यासाठी मी आंघोळीचं पाणी ठेवले माझ्या बाळा. तुला काही वनात कुणी काही वाईट वक्त बोललं का रे? त्याचा राग घेऊन असा पडलायस का? तुला जर वनामध्ये कुणी काही बोललं असेल तर तुझी आई एवढी समर्थ आहे की बोलणाऱ्याची जीभ चाटून टाकते रे लेकरा. परंतु असं राग राग मला सोडून जाऊ नको बाळा, उठ, एकदा आई म्हणून बोल, एकदा माझ्याकडे बघ. काय आईचं अंतःकरण आहे, काय आईचं प्रेम आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात येते. ती म्हणते, बाळा मी काम करत असले की माझ्या जवळ यायचास, माझे पटापट मुके घ्यायचास, माझ्या इवल्याच्या हातानं हात दाबायचास, पाय दाबायचास, डोकं दाबायचास, म्हणायचास, अगं आई किती काम करतेस ग माझे माय. काम करताना तुझे काम करून हात दुखत असतील ना ग आई, डोकं दुखत असेल ना ग आई, तुझे पाय दुखत असतील ना ग आई, पाय दाबून देऊ का आई, डोकं दाबून देऊ का आई म्हणत होत असणारा. होय रे लेकरा रोहिदासा, आज माझे खूप हातपाय दुखायला लागलेत रे, माझं डोकं खूप दुखतंय बाळा, एकदा उठ रे, माझे हातपाय दाबून दे, माझं डोकं दाबून दे, असं म्हणायला लागले. ग्रंथकर्ते पुढे लिहितात की मी काम करिता असमास, मने माते तू थकलीस, क्षणभरी मने बैस, रगडी तो पाय तुझे मी. मला म्हणत होतास ना की तुझे पाय दाबतो. खरंच रोहिदासा, आज माझे पाय दुखायलेत रे, मला खरोखरच खूप डोकं दुखायले, माझ्या एकदा डोकं दाबून दे रे, उठ रे बाळा, मला आई म्हणून बोल रे, माझ्याकडे बघ रे. काय सांगावं तुम्हाला आईच्या अंतःकरणाची काय अवस्था झाली.
आई म्हणू लागली, राजसा कोटे पडलासी, पाडसा कारे ओन देसी, मज माते म्हणून न बोलसी, गती कैसी तुझ जाहली. या सगळ्या ओव्या रोहिदासाचं आणि ताराराणीचं हे आख्यान जेव्हा आपण पांडव प्रतापामध्ये ऐकतो तेव्हा घळाघळा डोळ्यावाट आसवे व्हायला लागतात की एक आई आपल्या लेकरासाठी काय काय करते आणि नियती कशी लेकराला आईच्या कडनं अलगद घेऊन जाते. या जगामध्ये मायबापाच्या समोर तरणं, तांड लेकरू मरणं किंवा एखाद्या स्त्रीचा जवान पती मरणं याच्या इतकं मोठं दुःख या जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंच नाही आहे. परंतु नियतीला आपल्याला माहिती आहे की त्याचं काहीही पडलेलं नसतं, कारण जेवढं आयुष्य तिनं तुम्हाला दिलेलं आहे तेवढं ते आयुष्य तुमच्याकडं असतं. तेवढ्याच आयुष्यामध्ये आपण आपलं जीवन चांगल्या पद्धतीनं मानवतेचा मार्ग धरून जगायचं असतं. कुठल्याही प्रकारचा अहंकार न बाळगता. भौतिक सुखसुविधे तर जीवनासाठी आवश्यकच आहेत, परंतु त्याच्या फार आहारी न जाता आपण देहत्यागिता कीर्ती मागे उरावी. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे पावलापुरता का असेना परंतु प्रकाश निर्माण करण्यासाठी गेल्यानंतर आपली कुठल्या तरी माध्यमातून चांगुलपणाच्या दृष्टीनं आठवण जगानं करावी. अशा प्रकारचं काम आपण आपल्या आयुष्यामध्ये केलं पाहिजे. ते काम आपण माझ्यासह सगळ्यांनी करावं अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि आपण सतत सगळ्यांनीच आपल्याला मरण येणार आहे याचं स्मरण ठेवून जर आपण काम करत गेलो तर निश्चितपणे आपण मानवतेचा मार्ग सोडणार नाही आहेत. आपण तो सोडू नये आणि आपलं जे कर्तव्य आहे, अर्जुन म्हणजे तुम्ही आणि मी आहोत, आणि आपलं जे कर्तव्य आहे की आता समजा मी प्राध्यापक आहे तर माझं कर्तव्य शिकवणं आहे. तुम्ही जे श्रवण करणारे तुमचे जीजी म्हणून काही कर्तव्य असतील तर ती कर्तव्य आपण प्रामाणिकपणे पार पाडणं. खरं तर सगळ्या संतांना हेच अपेक्षित आहे की तुमचं जे जे काही म्हणून कर्तव्य असेल ते कर्तव्य तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडायचं. कुठलीच कारणं दाखवून पळवाटा शोधायच्या नाही आहेत. आता तर मग काय मरण येणारच आहे, मग काय करायची गरज आहे, असं नाहीये. माझा हा व्हिडिओ बनवण्याचा 3 व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा उद्देश देरे हरी पलंगावरी असा विचार करा, मरणारच आहे तर मग काय करायची गरज आहे यासाठी हे बनवलेलं नाहीये. यासाठी बनवलंय की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. उठा वेग करा. शरण म्हणजे संतांनी सांगितलं की जे झालं ते ठीक आहे, आता तरी पुढे आयुष्य जात आहे पहा असं संतांनी म्हटले. आयुष्य जाऊ देऊ नका. आयुष्याचा प्रत्येक क्षण मोलाचा आहे, अनमोल आहे. म्हणून साल का नया दिन नावाचा एक आम्हाला हिंदीमध्ये आम्ही पाठ शिकवत होतो, त्यामध्ये हे सांगितलं गेलं की एकदा वाहून गेलेला वेळ नदीच्या पाण्यासारखा आहे. एकदा तो वाहून गेला की परत आपल्याला तो प्राप्त करता येत नाहीये. आणि म्हणून जीवनातला प्रत्येक क्षण आणि कण आपण चांगल्या कामासाठी, मानवतेच्या कल्याणासाठी वापरावा. यासाठी आपण सतत मृत्यूचं स्मरण करून जगत राहावं. म्हणजे नकारात्मक विचार घेवायचा नाही किंवा मरणार आहे म्हणून नकारात्मक विचार घेऊन काय उपयोग होणार आहे. जे जे होणार आहे ते होणारच आहे. परंतु मृत्यूच्या दाढेत असताना देखील परीक्षितीची कथा हेच सांगते की मरण माहीत असताना देखील तुम्हाला त्याच्यातनंही खूप मोठं काम करता येतं. अनेक लोकांना मरण माहिती होतं. रामकृष्ण परमहंसांना कंठाचा कॅन्सर झाला होता. त्यांना माहिती असेल की आता मी जास्त दिवस जगणार नाही, म्हणून त्यांनी काही खचले का? कित्येक लोक असे आहेत की त्यांना मरण माहीत असताना देखील उलट त्यांनी अति चांगलं काम केलेलं आहे. तर मला असं वाटतं की आपणही याच प्रकारचं काम करावं. अशा प्रकारची या तिन्ही व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्यासह आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे मित्र सहकारी प्राध्यापक डॉक्टर सुभाष देठे सर हे आपल्याला सोडून गेले. त्यांच्या स्मरणाच्या निमित्तानंच हे 3 व्हिडिओ मी बनवलेले होते. माझे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना विनम्र अभिवादन करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. आणि रामकृष्ण बदने हे माझं जे काय यूट्यूब चॅनल आहे, या यूट्यूब चॅनलवरती अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ श्रवण करण्यासाठी त्याला आपण सबस्क्राईब करावं. अशा प्रकारची आपल्या सगळ्यांना विनंती करून मी माझ्या या ठिकाणच्या या आणि शरीर जात आघवे हे नाशवंत स्वभावे मनोनी तुवा झुंजावे पंडुकुमारा ज्ञानेश्वरांच्या या ज्ञानेश्वरीतल्या ओवीवरच्या चिंतनाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी.